रामकृष्ण हरी मंडळी. आषाढी एकादशी आली ना, मग आषाढी एकादशी निमित्त आपण आज ना मस्त मिनी ब्लॉग करतोय. मस्त छान असा शॉर्टकट आणि सगळ्यांना आवडेल असे पदार्थ करतोय. चला तर मग सुरुवात करू. मग इथे ना मी तेल तापायला ठेवलेलं आहे. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आता हे बटाटे घेतलेले, उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. ते ना असे काप करून घेतले. छान परतू द्यायचे, म्हणजे मग काय होतं की छान अशी टेस्ट लागते, मग खरपूस लागतात मस्त बटाटे. ते इथे आपले बटाटे होतात, ते परतू राहिले तोपर्यंत आपण इथे बघा, इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आहे ना रात्री भिजत घातलेला होता. हे बघा, कधी पण आहे ना तुम्हाला जर साबुदाणा करायचा असेल ना तर रात्री भिजत घालायचा. भिजत घालायच्या आधी ना 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग साबुदाणा बुडेल इतपत असं पाणी टाकायचं. म्हणजे आपला हे जे आहे ना अंगठा बोटाच्या इतकं पाणीवरती राहू द्यायचं, म्हणजे छान असा भिजला जातो. हे बघा, किती मस्त भिजलेला आहे बघा साबुदाणा. आता यामध्ये मी लाल तिखट टाकते, शेंगदाण्याचा कूट टाकायचा, मीठ टाकायचं चवीनुसार. हे ना छान मिक्स करून घ्यायचं. बरोबर, असं छान मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपला आहे ना साबुदाणा बटाटे ना छान असं परतला गेले. आता यामध्ये आपल्याला हे जे मिरची दळून घेतलेली मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला कितपत तिखट लागतंय त्यानुसार घ्यायचं. मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, तुम्ही पाहिजे तर कट करून पण टाकू शकता. छान अशी मिरची पण परतली जाते मग, आणि मिरचीचा तिखटपणा पण कमी होतो. आता हे जे मिश्रण केलं आहे हे आपण याच्यात टाकून घेऊ. हे बघा, आता हे ना हे जे मिश्रण केलंय आपण साबुदाण्याचं हे टाकून घ्यायचं. छान असं परतून घ्यायचं, म्हणजे मग काय होतं की साबुदाणा आहे ना बाधत नाही किंवा कच्चाही लागत नाही. मग छान आता हे परतवून घेते मी. हे बघा, छान अशी इथं आपली मोकळी मेळ बघा किती छान मस्त झाली, बघू शकतात. जवळून दाखवते मी. मस्त छान झालेली आहे. मी तर या मिरच्या पण टाकल्या तळण्यासाठी. बघा, मस्त झालेले. आता याच्यावर झाकण ठेवते आणि 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची फक्त. बघा, आता हे आपण वेफर बनवले होते ना, हे वेफर आणि चकला हे आपण तळून घेते मी. हे बघा, आता आपण आहे ना वेफर तळून घेऊ. छान तेल गरम झालेलं आहे. मस्त छान असे इथे वेफर बनवून तयार झालेले होते आपले. किती पांढरे शुभ्र आहेत बघा, मस्त. अजून थोडं पाहिजे. छान झालेत. आता चकल्या तळून घेऊ. चकल्या तळून घेऊ आता आपण. चकल्यांची आणि वेफरचे ऑलमोस्ट मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता, चेक करू शकता. छान असे इथे चकल्या आणि वेफर पण तळून झालेले ते. हे बघा, छान झाले बघा. हे बघा, आता मी ना इथे रताळी घेतलेली आहे. हे बरंच मोठे आहे, हे अर्धा किलो रताळी आहे. आता हे ना आपण स्वच्छ धुवून घेऊ. पहिले खूप माती असते याला, 3 ते 4 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं. हे बघा, खूप माती त्याला.
हे बघा रताळी छान धुवून घेतले मी. आता याचे ना आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. मी ना याचे असे गोल गोल चकल्या करून घेते. खूपच मोठं येते त्याच्यामुळे थोडासा कापायला वाढत जातं ते. मी आता ना वेळीच घेतली कारण मला चाकूने जमलंच नाही ते कापायला. हे बघा असं आहे ना, असे चकल्या करून घ्यायच्या मस्त. खूप छान टेस्टी लागतात हे. पण आपल्याला काही शिजवायचे म्हणजे जास्त काही शिजवायचे नाहीये, फक्त तुपामध्ये एक वाफ काढून घ्यायची. तरी पण खूप छान टेस्टी लागतात. गूळ टाकू आपण याच्यामध्ये. हे बघा हे ना आमच्याकडे ना गावाकडे असंच केला जातो आषाढी एकादशीचा उपासाला. मस्त छान असं सगळं मी तुम्हाला आमच्या गावाकडची पद्धत दाखवते. साबुदाणा, दही, वेफर, चकल्या करतो ना आपण वर्षभराच्या त्या, आणि हे असे काप करतात रताळीचे. हे बघ छान झाले आहेत. गुळ पण चिरून घेऊ. काय होतं की ह्या रताळे ना मुळातच गोड असतात, त्यामुळे जास्त गोड नाही लागत त्याला. थोडासा गोड टाकायचा, चवीनुसार थोडा टाकायचा. अर्धा वाटी टाकायचा गोड. मी त्या अर्धा वाटीला पण कमी टाकते. असा चिरून घेतला ना पटकन मग तुपामध्ये ते विरघळतो. मस्त छान एक जीव होतो. मग रताळीला छान लागतो, पोट होतो मग छान. त्यामुळे ना असं चिरून घ्यायचा. इथे आता आपला गुळ पण चिरून झालेला आहे. हे बघा आता मी एक कढई ठेवते. आता मी इथे ना 1 चमचा तूप घेतलेलं आहे. तर आपण हे जे काप केले आहेत ना हे टाकून घेऊ. हे बघा छान असे मिक्स करून घ्यायचे. झाकण ठेवून त्याच्यामध्ये ना आपण गूळ टाकून घेऊ. हे बघा गूळ टाकू आणि एक 5-10 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. मस्त छान असे इथे आपले गोड काप तयार होतात. मग हे बघा तर झाकण ठेवते मी. हे बघा इथे छान असे काप आपले झालेले ते बघा मस्त झाले. चला आता थाळी घेऊ. साबुदाणा, हे बघा मस्त. आता इथे मी साबुदाणा, मिरची ठेवलेली आहे. त्याचबरोबर आता हे जे आपण वेफर तळून घेतले ते वेफर, चकल्या आणि हे जे काप केलेत आपण हे बघा मस्त झाले. तर नक्की करा तुम्ही पण. हे बघा याचे रताळ्याचे काप केले. त्याचबरोबर दही आणि चमचा खाण्यासाठी. हे बघा इथे आपली मिनी थाळी तयार आहे. हे बघा तर आपली छान अशी मिनी थाळी बनवून तयार आहे. बघू शकता छान झालेली आहे. हे दही घेतलेलं आहे, दह्यामध्ये साखर टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये पाहिजे तर लाल तिखट पण टाकू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. बघा
छान झालेली थाळी. आपली थाळी बनवून तयार झालेली आहे. खूप छान टेस्टी झालेली आहे, मस्त झालेली आहे. तुम्हाला जर इथे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण असेच मस्त मस्त छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.